अंमली पदार्थांची तस्करी हा जगभरात कायम चर्चेचा विषय असतो। अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री हा एक मोठा गुन्हा आहे, त्यामुळे शिक्षेची तरतूदही मोठी आहे। अंमली पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो तो रोखण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम 47 नुसार अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे अधिकार देण्यात आलेत। त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मार्गदर्शक सूचनांचाही अंतर्भाव करण्यात आलाय। अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी भारतात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940, द नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 अँड द प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1988 या 3 कायद्यांचा आधार घेतला जातो। अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी जबाबदारी केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्रालय त्यांच्याशी संलग्न संस्थांची असतात। अर्थ मंत्रालय आणि वाणिज्य विभागाकडे ही प्राथमिक जबाबदारी असते। या कायद्यानुसार अधिकाऱ्यांना उपलब्ध माहितीच्या आधारे छापा मारण्याचा अधिकार असतो। एखादी व्यक्ती जर दोषी आढळली तर त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकारही या कायद्याने दिलाय। त्यांना इतर संस्था सहकार्य करत असतात। एनसीबी ही त्यापैकीच एक आहे। अंमली पदार्थांचं सेवन आणि वाहतूक रोखण्यासाठी द नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985 या कायद्याची मदत घेतली जाते। या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पातळीवर एखादी संस्था असावी अशी तरतूद करण्यात आली होती। त्यातूनच 17 मार्च 1986 ला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। एनडीपीएस कायद्याअंतर्गत एखाद्या राज्यानं कारवाई केल्यास केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधणं हे या संस्थेचं मुख्य काम आहे। जागतिक पातळीवर असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन अंमली पदार्थांचा व्यापार रोखणं किंवा ही तस्करी रोखण्यासाठी भविष्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याची चाचपणी करणं या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येतं। अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इतर देशांच्या संस्थांना मदत करणं हेही या संस्थेचं काम आहे। अंमली पदार्थांचं सेवन करून जे गुन्हे घडतात त्याबद्दलच्या कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय साधण्याचं काम ही संस्था करत असते। विभागीय कार्यालय अहमदाबाद, बेंगलुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, इंदोर, जम्मू, जोधपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पाटण्यात आहेत। या विभागीय आणि उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी देशभरातून अंमली पदार्थ जप्तीची खडा माहिती गोळा करतात। अंमली पदार्थांची तस्करी आणि वाहतूक कशी होते त्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करतात आणि पोलीस, कस्टम्स अशा इतर संस्थांबरोबर ते काम करतात। एनसीबीला एक पूर्णवेळ महासंचालक आणि 5 उपमहासंचालक असतात। सीमा शुल्क अधिनियम 1962, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अधिनियम 1940 च्या अंतर्गत अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारच्या आणि या प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या कार्याच्या समन्वयाचा अधिकार एनसीबीला असतो। वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संमेलनांच्या अंतर्गत होणाऱ्या बेकायदा वाहतुकी विरोधात कारवाईच्या संबंधी अधिकारांचे पालन करण्याचा अधिकार एनसीबीला असतो। मादक पदार्थ आणि मानसिक रोगांवरील औषधांच्या बेकायदा वाहतुकी विरोधात समन्वय आणि कारवाईसाठी विदेशातील किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा अधिकार एनसीबीला असतो। आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आदींसारख्या वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वतीनं मादक पदार्थांच्या दुरुपयोगाविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईंमध्ये समन्वय करण्याचा अधिकार देखील एनसीबीला आहे। आपल्या अधिकार क्षेत्रानुसार एनसीबी वेगवेगळ्या प्रकारची कामं करते। त्यातील काही प्रमुख कामे आपण जाणून घेऊयात। अंमली पदार्थ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या निरनिराळ्या केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या कार्यांचं समन्वय करण्याचं काम एनसीबी कडून केलं जातं। राज्यांना त्यांच्या मादक पदार्थाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रयत्नांमध्ये मदत ही संस्था करते। गोपनीय माहिती एकत्र करण्याचं आणि ती प्रसारित करण्याचं काम ही संस्था करते। जप्त केलेल्या दस्तावेजांचे विश्लेषण करण्याचं काम करते। राष्ट्रीय औषधी व्यवस्थापनाची सांख्यिकी तयार करते। आयएनसीबी, इंटरपोल, यूएनडीसीपी यांसारख्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी सहकार्याचे संबंध निर्माण करण्याचं काम एनसीबी करतं। तर आजच्या या भागात एवढंच। या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।